नमस्कार मित्रांनो, थेट मुद्द्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मृत्यू हा अंत नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आपण अनेकदा पाहतो, एखाद्या व्यक्तीचा देहांत होतो आणि घरात 10 ते 13 दिवसांचा शोकाकूळ काळ सुरू होतो. पण कधी विचार केलाय का, मृत्यूनंतर 10 ते 13 दिवसच हे विधी का केले जातात? तो तांदळाचा, तुपाचा आणि तिळाचा पिंड आत्म्याला नक्की कसा पोहोचतो? पिंडदान न केल्यास त्या आत्म्याची काय अवस्था होते? आणि घरामध्ये वारंवार निर्माण होणारा पितृदोष नक्की काय आहे? त्याचे गरुड पुराणातील अचूक उपाय काय आहेत? पक्षीराज गरुडाने भगवान विष्णूंना विचारले होते, हे वैकुंठपती, देह सोडल्यानंतर आत्म्याला नवीन शरीर कसे मिळते? तो आत्मा पुन्हा या जगात कसा जन्म घेतो? आणि 84 लाख योनींच्या चक्रातून सुटून मोक्ष मिळवण्याचा खरा मार्ग कोणता? आज आपण गरुड पुराणातील सर्वात अंतिम, भावूक आणि सर्वात ज्ञानी अध्यायात प्रवेश करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कथेची सुरुवात होते देह सोडल्याच्या पहिल्या मिनिटापासून. जेव्हा एखादा माणूस मरण पावतो तेव्हा त्याचे भौतिक शरीर निष्प्राण होते, पण त्याचा आत्मा अचानक नष्ट होत नाही. तो एका सूक्ष्म रूपात हवेत रेंगाळत राहतो. गरुड पुराणात भगवान विष्णू सांगतात, हे गरुडा, मृत्यूनंतर कुटुंबाने केलेले अंतिम संस्कार आणि पिंडदान हे त्या आत्म्यासाठी नवीन शरीराची आणि अन्नाची सोय करते. अनेक लोकांना वाटतं की 13 दिवसांची विधी ही केवळ एक प्रथा आहे, पण गरुड पुराण सांगतं 10 दिवसांच्या पिंडदानातून आत्म्याला अंगठ्या एवढे एक यातना शरीर प्राप्त होते. हेच ते शरीर असते ज्याच्या आधारे आत्मा यमलोकाचा 86,000 योजनांचा बिकट प्रवास पूर्ण करतो. पिंडदानात काय असते? पिंड हा तांदळाचे पीठ, काळे तीळ, तूप, मध, दूध आणि कुशा म्हणजेच दर्भ यांच्यापासून बनवला जातो. तांदूळ पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे, जे शरीराला आकार देते. काळे तीळ सूक्ष्म ऊर्जेला आणि नकारात्मकतेला आकर्षित होण्यापासून रोखतात. कुशा, दर्भाची काडी ही ब्रह्मांडातील सूक्ष्म लहरींना आत्म्यापर्यंत पोहोचवण्याचे अँटेनासारखे काम करते. 11व्या आणि 12व्या दिवशी आत्म्याला प्रवासासाठी लागणारे अन्न आणि पाणी दिले जाते. 13व्या दिवशी तो प्रेत योनीतून मुक्त होऊन पितृलोकात प्रवेश करतो. घरचे लोक शांतीपाठ करतात, भोजन देतात आणि आत्म्याला अत्यंत आदराने यमलोकाकडे प्रवासासाठी निरोप दिला जातो. जर पिंडदान केले नाही तर काय होते? गरुड पुराणात स्पष्ट लिहिले आहे की ज्या व्यक्तीचे पिंडदान होत नाही त्याला यातना शरीर मिळत नाही. तो आत्मा भुकेने आणि तहानेने व्याकुळ होऊन या पृथ्वीवर हवेच्या रूपात भटकत राहतो आणि प्रेत योनीत अडकतो. आता आपण येत आहोत एका अशा विषयाकडे ज्याबद्दल आज प्रत्येक दुसऱ्या कुटुंबात चर्चा होत असते, ते म्हणजे पितृदोष. अनेकदा लोक विचारतात, आमच्या घरात सतत आजारपण का आहे? कामात अडथळे का येतात? पैशांची बरकत का निघून जाते? ज्योतिष आणि गरुड पुराणात याचे एक मुख्य कारण पितृदोष मानले गेले आहे. पितृदोष म्हणजे नक्की काय? पितृदोष म्हणजे पूर्वजांचा शाप नव्हे, हा एक मोठा गैरसमज आहे. पितृदोष म्हणजे पूर्वजांची अपूर्ण राहिलेली वेदना किंवा त्यांच्या प्रती आपण अपूर्ण ठेवलेले कर्तव्य. जेव्हा आपल्या पूर्वजांचे अंत्यवेळी विधी नीट होत नाही किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही किंवा आपण जिवंतपणी त्यांचा अनादर केलेला असतो, तेव्हा त्या अतृप्त आत्म्याची नकारात्मक ऊर्जा घरावर प्रभाव टाकते. यालाच पितृदोष म्हणतात. पितृदोषाची मुख्य लक्षणे: संतती प्राप्तीत अडथळे, घरात वंशाची वाढ न होणे किंवा सतत गर्भपात होणे, घरात सतत कटकटी, कारणाशिवाय पती पत्नी किंवा भावांमध्ये भांडणे होणे, आर्थिक प्रगती थांबणे, अफाट कष्ट करूनही पैसा हातात न टिकणे, स्वप्नात पूर्वज दिसणे, स्वप्नात पूर्वज भुकेले, तहानलेले किंवा दुःखी दिसणे. जर कोणाच्या घरात असा दोष असेल तर घाबरण्याचे कारण नाही. गरुड पुराणात यासाठी अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय सांगितलेले आहे. पहिले, वर्षभरात येणाऱ्या पितृपक्षात पूर्वजांच्या नावाने तीळ, जल आणि कुशा घेऊन तर्पण करावे. त्यांना आवडणाऱ्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. दुसरे, पंचबली कर्म. गरुड पुराणात रोजच्या आयुष्यात 5 जीवांसाठी अन्नाचा भाग काढण्यास सांगितले आहे. पहिले, गाईला पोळी किंवा अन्न दिल्याने सर्व देव आणि पितर तृप्त होतात. दुसरे, कावडा हा यमलोक आणि पृथ्वीलोकातील दुवा मानला जातो. कावड्याला अन्न दिल्याने पितरांना थेट तृप्ती मिळते. तिसरे,
श्वानाला भाकर दिल्याने यमदूतांचा त्रास दूर होतो. चौथे, साखरेचे किंवा पिठाचे कण मुंग्यांना टाकावे. पाचवे, भुकेल्या माणसाला पोटभर अन्न द्यावे. पिंपळाची सेवा. पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पितरांचा वास मानला जातो. रोज किंवा दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे भयानक पितृदोष शांत होतो. जर खूप गंभीर दोष असेल तर बिहारमधील गया, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर किंवा काशी येथे जाऊन नारायण नागबली किंवा तीळ अर्पण विधी करावा. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला थेट मोक्ष मिळतो. घरामध्ये वर्षातून एकदा श्रीमद भगवत कथा किंवा गरुड पुराणाचा पाठ आयोजित करावा आणि गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करावे. पितृदोषातून मुक्ती आणि यमलोकाचा प्रवास संपल्यानंतर आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो, पुनर्जन्म. भगवान विष्णू गरुडाला सांगतात, हे गरुडा, आत्मा अमर आहे. जसा माणूस जुने कपडे काढून नवीन कपडे परिधान करतो, तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश करतो. पण हा नवीन जन्म कसा मिळतो? इथे येते 84 लाख योनींची संकल्पना. 84 लाख योनींचा क्रम. गरुड पुराणात आणि इतर प्राचीन शास्त्रांमध्ये या 84 लाख योनींचे वर्गीकरण अतिशय वैज्ञानिक दृष्ट्या केलेले आहे. 9 लाख योनी मासे आणि जलचर, 20 लाख योनी झाडे, वेली आणि गवत, 11 लाख योनी कृमी, कीटक आणि सरपटणारे प्राणी, 10 लाख योनी पक्षी आणि आकाशात उडणारे जीव, 30 लाख योनी गाय, सिंह, कुत्रे आणि इतर 4 पायांचे प्राणी, 4 लाख योनी मानवी शरीर. या सर्व 83,96,000 योनींमधून जात असताना आत्म्याला स्वतःचा विचार करण्याचा अधिकार नसतो. प्राणी फक्त आपल्या निसर्ग रचनेनुसार जगतात. मानवी जन्माचे दुर्लभत्व. 83,99,999 योनींचा भयानक प्रवास पूर्ण केल्यानंतर आत्म्याला मानवी जन्म मिळतो. म्हणूनच गरुड पुराणात म्हटले आहे, मानवी जन्म हा केवळ उपभोग घेण्यासाठी नाही, तर तो या 84 लाख योनींच्या चक्रातून कायमची सुटका म्हणजेच मोक्ष मिळवण्यासाठी दिलेली एक सुवर्ण संधी आहे. माणसाचा पुढचा जन्म कशावर ठरतो? विष्णू सांगतात, याला 2 गोष्टी कारणीभूत असतात. पहिले, आयुष्यभराचे संचित कर्म, तुम्ही हयातीत काय केले, आणि दुसरे, प्राण सोडताना तुमच्या मनात कोणती वासना किंवा विचार होता. जर मरणारा माणूस अंतसमयी फक्त पैशांचा विचार करत असेल तर तो पैशांचे रक्षण करणाऱ्या प्रेत योनीत किंवा सर्प योनीत जन्म घेतो. जर तो देवाचे नामस्मरण करत असेल तर तो उच्च लोकात जातो. आता आपण येत आहोत या संपूर्ण गरुड पुराणाच्या सर्वात सर्वोच्च आणि पवित्र टप्प्याकडे, म्हणजेच मोक्ष. अनेक लोकांना वाटतं की मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर स्वर्गात जाणे, पण गरुड पुराण सांगते स्वर्ग आणि नरक ह्या दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत. पुण्य संपले की आत्म्याला स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर यावे लागते. मग मोक्ष म्हणजे नक्की काय? मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या या अखंड चक्रातून कायमची सुटका होणे, आत्म्याचे परमात्म्यामध्ये विलीन होणे आणि अथांग आनंदाची प्राप्ती होणे. यालाच मोक्ष म्हणतात. भगवान विष्णूंनी गरुडाला मोक्ष मिळण्याचे 3 सोपे मार्ग सांगितले आहेत. पहिले, भक्तियोग. ईश्वरावर निरपेक्ष प्रेम करणे, कोणतेही फळ न मागता देवाची भक्ती करणे. जो माणूस सर्व काही ईश्वरावर सोपवून देतो त्याला यमलोकाची पायरी चढावी लागत नाही, त्याला थेट वैकुंठ लोक प्राप्त होतो. दुसरे, ज्ञानयोग. हे ओळखणे की मी हे हाडा माणसाचे शरीर नाही, मी अमर आत्मा आहे. जगातील सर्व मोहाची, पैशाची आणि शरीराची नश्वरता समजणे म्हणजे ज्ञान. तिसरे, निष्काम कर्मयोग. फलदायी अपेक्षेशिवाय सत्कर्म करणे. मी कोणावर उपकार करत नाही आहे, मी फक्त माझे कर्तव्य करत आहे या भावनेने जगणे. तर मित्रांनो, हा होता गरुड पुराणाचा 4था आणि शेवटचा भाग. गरुड पुराण हे मृत्यूची भीती दाखवणारे पुस्तक अजिबात नाही. हा निसर्गाने आणि ईश्वराने मानवाला दिलेला एक असा आरसा आहे जो सांगतो मृत्यू अटळ आहे. त्यामुळे मृत्यूची भीती बाळगून आजचा दिवस वाया घालवू नका. आज तुमच्या हातात जो मानवी जन्म मिळाला आहे त्याचा वापर लोकांशी प्रेम करण्यासाठी, भुकेल्याला अन्न देण्यासाठी,
प्राण्यांवर दया करण्यासाठी आणि प्रामाणिकपणे जगण्यासाठी करा. जर आपण आजचे जीवन सत्कर्माने जगलो तर आपल्याला मृत्यूची भीती वाटणार नाही, तर मृत्यू हा एक नव्या सुंदर प्रवासाचा दरवाजा वाटू लागेल. मित्रांनो, गरुड पुराणाची ही संपूर्ण 4 भागांची सिरीज बनवण्यामागचा आमचा एकच उद्देश होता. आपल्या प्राचीन संस्कृतीतील गैरसमज दूर करणे आणि सत्य ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे. जर या सिरीजने तुमच्या मनात थोडा जरी सकारात्मक बदल घडवला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.